आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याभरात मोठी घसरण झाली आहे। कांद्याच्या दरामध्ये 1000ची घसरण झाली आहे। महाराष्ट्रामध्ये राज्य कांदा उत्पादक संघटना त्यामुळे आक्रमक झाल्या। लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडलेले आहेत। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येते आहे। या मागण्या तात्काळ मान्य न झाल्या तर संपूर्ण राज्यामध्ये रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला गेला आहे। त्यांच्या आणि आमच्या कांदा संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही हीच मागणी करत आहे की आज सायंकाळपर्यंत कांद्याचं निर्यात शुल्क आहे हे पूर्ण हटवावं। एका रात्री जर कांद्यावर निर्यात बंदी करतात, निर्यातीवर शुल्क लागू करतात, निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावतात, तर एका दिवसामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क हटवणं केंद्र सरकारसाठी काही अवघड नाही। काहीच परवडत नाही। थोडी सुद्धा शेती काहीतरी फायद्याची पाहिजे, तर त्यामधून कुठलाही फायदा होत नाही। आता जर वातावरण बघितलं तर यामधून आमच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट होते, उत्पादन सुद्धा होत नाही आणि भाव सुद्धा आम्हाला मिळत नाही। अशा दुहेरी संकटामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या सापडलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की आपण तत्काळ हे निर्यातीवरील शुल्क हटवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।